कधीकधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करावा लागतो आणि जे योग्य आहे ते निवडावे लागते, कारण तुम्हाला आनंद देणारी प्रत्येक गोष्ट योग्यच असेल असे काही नाही. काय आपण योग्य निवडले आहे याची खात्री कराल? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनामध्ये अनेक लोक सापडतात की ते त्याग करणारे असतात. प्रत्येक त्यागामागे काही ना काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ज्याद्वारे त्याग करणाऱ्याला काही लाभ होऊ शकतो, ज्याला आपण स्वार्थ देखील म्हणू शकतो. परंतु कोणताही स्वार्थ न ठेवता त्याग करणारे फारच थोडे असतात. विशेषतः असे लोक एखाद्या गोष्टीसाठी, आर्थिक लाभासाठी पात्र असतात, परंतु ते काहीही लाभ घेण्यास नकार देतात. प्रियांनो, असे संपूर्ण समर्पण करणारे फारच थोडे असतात. आजच्या अध्ययनात आपण अशीच एक व्यक्ती पाहणार आहोत, जिने संपूर्ण समर्पण केले आणि पात्र असतानाही आर्थिक लाभ घेतला नाही. कोण होती अशी व्यक्ती आणि कोणत्या कारणासाठी तिने पूर्ण त्याग केला, हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि 8व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहत आहोत श्रोत्यांनो की आमच्या वर्तणुकीचा इतरांवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांच्या आत्मिक उन्नतीमध्ये आम्ही अडखळण तर बनत नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा अनेक गोष्टी आम्हाला दूर कराव्या लागतात, जेणेकरून इतरांकरिता आम्ही अडखळण बनू नये. 11वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 8वा अध्याय 11वं वचन. ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो. श्रोत्यांनो, बहिणीवर किंवा शेजाऱ्यावर आमच्या वर्तणुकीचा काय परिणाम होईल हा प्रश्न आहे. ज्ञान कधीकधी धोकादायक असू शकते. बऱ्याच लोकांना चित्रपट पाहणे चांगले वाटते, त्यांना योग्य वाटते. परंतु जर एखादी विधर्मी व्यक्ती किंवा अविश्वासणारी व्यक्ती त्यामुळे ठोकर खात असेल किंवा ख्रिस्तापासून दूर जात असेल, तर ते चित्रपट पाहणे योग्य नाही. 12वं वचन. बंधुविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सद्सद विवेक बुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करिता. ख्रिस्तापासून एखाद्याने दूर जावे याला आपण जबाबदार होतो. खरे तर श्रोत्यानो, आम्ही त्यामुळे ख्रिस्ताला दुखावतो. 13वं वचन पुढे सांगतं, म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. या गोष्टींविषयी काय करावे याची प्रेरणा पौलाने दिली आहे. याच तत्वाविषयी पौल 10वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहितो. 10वा अध्याय 23वं वचन. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करितातच असे नाही. ख्रिस्ती व्यक्तीला ख्रिस्तामध्ये सर्व प्रकारची स्वतंत्रता प्राप्त झाली आहे. काही गोष्टी योग्य आहेत की अयोग्य आहेत यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही. परंतु त्या गोष्टींचा दुबळ्या विवेकभावाच्या विश्वासणाऱ्यावर काय परिणाम होईल ते लक्षात ठेवणे, त्याची काळजी घेणे आमच्याकरिता महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती व्यक्तीची मोकळीकता कायद्याने बांधलेली नाही. वर्तनाच्या नियमांनी त्याला बांधण्यात आले नाही, परंतु त्याच्या मोकळीकतेला किंवा स्वातंत्र्याला प्रीतीची मर्यादा आहे. त्याची प्रेरणा किंवा त्याचा हेतू दुबळ्या विवेकभावाच्या व्यक्तीला दुखावणे हा असू नये, तर त्याच्यासाठी
आशीर्वादाचे कारण बनावे हा असावा. श्रोत्यानो, ख्रिस्ती वर्तन कसे असावे हे या नियमावरून ठरते. ख्रिस्ती वर्तनामागे हीच प्रेरणा असते. माझे ज्ञान मी एखादी गोष्ट करणे अयोग्य नाही हे सांगते, परंतु माझ्या भावावर असलेली प्रीती मला ती गोष्ट करण्यापासून आवरून धरते. संपूर्ण पवित्र शास्त्राचा गाभा 2 आज्ञांवर अवलंबून आहे. पहिली आज्ञा आम्हाला आमच्या संपूर्ण शक्तीने, मनाने व बुद्धीने देवावर प्रीती करण्यास सांगते, तर दुसरी आज्ञा आम्हाला जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर असे सांगते. दोन्ही प्रीतीवर भर देतात व दोन्ही प्रकारच्या प्रीतीमध्ये निस्वार्थ दडलेला आहे. श्रोत्यानो, एखाद्या वेळेस तुम्हाला व मला परमेश्वरावर संपूर्ण बुद्धीने, शक्तीने व मनाने प्रीती करणे जमेल, परंतु आम्ही जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करू शकत नाही. आणि जर देवावर पूर्ण प्रीती आम्हाला करायची असेल तर त्याच्या आज्ञेत आम्हाला राहावेच लागेल, म्हणजे शेजाऱ्यांवर प्रीती करावीच लागेल. हे कसे शक्य आहे असे तुमच्यापैकी काही जण म्हणतील. परंतु श्रोत्यानो, माणसाला सर्व अशक्य असले तरी देवाला सर्व शक्य आहे. त्याने स्वतः मानवावर अपरिमित प्रीती केली. त्याच्या प्रीतीला कोणतीही उपमा आम्ही देऊ शकत नाही. त्याच्या प्रीतीचे प्रमाण देणारे योहान कृशुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन आम्हाला सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय श्रोत्यानो, तो एकुलता एक पुत्र प्रभू येशू आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. श्रोत्यानो, ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे मरण हे त्याच्या आमच्यावरच्या प्रीतीचे प्रमाण आहे. यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी असू शकत नाही. त्याने आमच्यावर अशी अप्रतिम प्रीती केली आहे, म्हणून आम्हीही त्याला प्रतिसाद देणे रास्त आहे, आवश्यक आहे. तो प्रतिसाद कसा द्यायचा हे ख्रिस्ताने आम्हाला शिकवले आहे. तो म्हणाला योहान कृशुभवर्तमान 15 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आमच्यावर प्रीती करणाऱ्या प्रभू परमेश्वराची आज्ञा हीच आहे की त्याने आपल्या प्रियपुत्राला या जगात पाठवले. त्याचा आम्ही स्वीकार करावा. जेव्हा आम्ही त्याला अंगीकारतो तेव्हा त्याची प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये येते व आम्ही इतरांवर, आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करू शकतो. ज्ञान माणसाला फुगवते तर प्रीती वृद्धी करते. यातील काय निवडावे हा तुमचा प्रश्न आहे. आता श्रोत्यांनो, आपण 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ताच्या सेवेतील ख्रिस्ती मोकळीकता किंवा स्वातंत्र्य. या आधीच्या अध्यायामध्ये पौलाने मूर्तीला वाहिलेले नैवेद्य असलेले मांस खावे किंवा न खावे या प्रश्नाविषयी चर्चा केली. त्याविषयी त्याने दुसऱ्यांची कदर करणे हे तत्व आमच्यासमोर मांडले. ज्यामुळे आमच्या अशक्त भावाला अडखळण होईल असे आम्ही काही करू नये. यावरून ख्रिस्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत हे दिसते. या पत्रामध्ये पौल अनेक वेळा हे तत्व आमच्या समोर मांडतो. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय आणि 12 वचनात म्हणतो, सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. तसेच 8 अध्याय आणि 8 वचनात तो म्हणाला, देवापुढे आपली योग्यता अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. तसेच 10 अध्याय 23 वचनात तो म्हणतो, मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्नती करीतातच असे नाही. तो सांगतो श्रोत्यानो की प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ पाहू नये तर आपल्या शेजाऱ्याचे हित पाहावे. याच कारणासाठी आमच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहे. आता ख्रिस्ती स्वातंत्र्याचे स्पष्टीकरण पौल दुसऱ्या एका उदाहरणाने आम्हाला सांगणार आहे. त्यात प्रेषित म्हणून स्वतःचा अधिकृत हक्क काय याविषयी तो बोलणार आहे. सुवार्तेचा उपदेशक म्हणून मंडळीकडून त्याच्या गरजा भागण्याचा व त्याची काळजी वाहण्याचा हक्क त्याला आहे. ख्रिस्ती मोकळीक स्पष्ट करण्यासाठी तो या वैयक्तिक गोष्टीचे उदाहरण देत आहे. सर्वप्रथम तो स्वतःच्या प्रेषित पदाचा अधिकृत हक्क सिद्ध करतो.
तो ही गोष्ट वारंवार करतो, कारण अनेक ठिकाणी त्याच्या प्रेषितपणाला आव्हान देण्यात आले होते. 9वा अध्याय 1 वचन सांगतं, मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाही काय? मी प्रेषित नाही काय असे तो विचारतो. अर्थातच तो प्रेषित आहे. त्याने प्रश्न होकारार्थी उत्तर येईल असे विचारले आहेत. मी मोकळा नाही काय? याचे उत्तर होकारार्थी आहे. मी येशू ख्रिस्त आपला प्रभू याला पाहिले नाही काय? श्रोत्यानो, प्रेषित बनण्यासाठी जी पात्रता हवी होती त्यात येशू ख्रिस्ताला पाहणे ही एक महत्वाची गोष्ट होती. पौलाने ही गरज पूर्ण केली. प्रभूमध्ये तुम्ही माझे काम आहा की नाही? श्रोत्यानो, करिंथकराची मंडळी पौलाच्या प्रेषित पदाचा पुरावा होती. या अध्यायामध्ये अनेक प्रश्न विचारून पौल त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करतो. तो या अध्यायात आपली साक्ष देत आहे व आपण स्वतःचे ख्रिस्ती स्वातंत्र्य इतरांसाठी कसे मर्यादित ठेवले आहे ते तो सांगत आहे. आता दुसरं वचन पहा काय सांगतं. जरी मी दुसऱ्यास प्रेषित नसलो तरी निदान तुम्हास तरी आहे, कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. तो जर दुसऱ्यास प्रेषित नाही असे तो म्हणतो, तरी तो दुसऱ्यांचाही प्रेषित आहे. जर हा शब्द परिस्थिती दर्शविणार आहे, तो पुढे म्हणतो निदान तुम्हास प्रेषित आहे, कारण प्रभूमध्ये तुम्ही माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात. करिंथाच्या मंडळीसाठी त्याला त्याच्या प्रेषितपणाला सिद्ध करावे लागले नाही. तिथल्या ख्रिस्ती लोकांसाठी तो प्रेषित आहे याच्या पुराव्याची गरज नव्हती. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावने मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता स्वरते तू मजला. पुढे तो 3ऱ्या आणि 4थ्या वचनात काय सांगतो पहा. माझी चौकशी करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे, आम्हाला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? मूळ ग्रीक भाषेत
प्रत्युत्तर किंवा चौकशी या शब्दासाठी स्वसंरक्षण हा शब्द आहे. श्रोत्यानो, जणू काही प्रेषित पॉल न्यायालयात उभा आहे व त्याच्या प्रेषितपणाची चौकशी होत आहे. जे त्याची चौकशी करीत आहेत त्यांना तो प्रत्युत्तर देत आहे. त्याचे प्रत्युत्तर काय आहे? तो विचारतो, आम्हाला खायचा प्यायचा अधिकार नाही काय? प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून खाणे पिणे करण्याचा त्याला अधिकार होता. प्रेषित म्हणून त्याला मोकळीक होती. तथापि त्याची ही मोकळीकता दुसऱ्यांमुळे मर्यादित करण्यात आली होती. तो अतिशय धाडसी विधान अशा प्रकारे करतो. कोरिन्थकरास पहिले पत्र 8 अध्याय 13 वचनात, म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. श्रोत्यानो, त्याला मांस खाण्याचा अधिकार होता, पण तो त्या अधिकाराचा वापर करणार नव्हता. म्हणजे ही त्याची स्वतंत्र अशी इच्छा होती. स्वतंत्र इच्छा म्हणजे काही करण्याची क्षमता असूनही त्याप्रमाणे न करणे. म्हणजे सर्वसाधारण स्वातंत्र्यापेक्षा हे उच्च स्वातंत्र्य झाले. जर तुम्ही काही करू शकत नाही तर तुम्ही ते करणार नाही. त्या ठिकाणी तुमच्या स्वतंत्र इच्छेचा प्रश्न येत नाही. परंतु जर काही करण्याची तुमच्यात क्षमता असेल व ते न करण्याचे तुम्ही ठरवाल तर ती तुमची स्वतंत्र इच्छा होईल. पुढे तो म्हणतो 5व्या वचनात, इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हालाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? प्रभूचे भाऊ म्हणजे स्पष्ट आहे याकोब व यहुदा, ज्यांचा विवाह झालेला होता आणि पेत्रही विवाहित होता. ते आपल्या प्रेषण कार्याच्या सुवार्तेच्या प्रवासात आपल्या पत्नीला घेऊन जात असत. पॉल म्हणतो की त्यालाही या गोष्टीची मोकळीक आहे, परंतु त्याने पत्नी करणे पसंत केले नाही, कारण त्यामुळे त्याच्या सेवेत अडखळण निर्माण होईल व सेवा मर्यादित होईल असे त्याला वाटले. श्रोत्यानो, जर पवित्र शास्त्राच्या परिषदेला कोणी देवाचा सेवक आपल्या पत्नीला घेऊन गेला तर लोक विचारतात, काय तुम्ही तुमच्या पत्नीला स्वतःबरोबर सर्वत्र नेता? आणि जर त्यांनी तसे केले नाही तर लोकांना वाटते की तुमचे तुमच्या पत्नीबरोबर नक्कीच काहीतरी बिनसले आहे. सेवेमध्ये आपण काय करता याची पर्वा न करता आपणाला प्रश्न विचारले जातात. पौलाला अशा गोष्टीला सामोरे जावे लागले. पॉल म्हणतो त्याला पत्नी विवाहून घेण्याचा अधिकार आहे, तिला स्वतःसोबत नेण्याचा अधिकार आहे, तसे स्वातंत्र्य त्याला मिळाले आहे. परंतु त्याने एकटे राहणे निवडले आहे, कारण तो सेवेचा पाया घालणारा सुवार्तिक होता व त्याची सेवा व जीवन खडतर होते. श्रोत्यांनो, पौलाने या स्वतःला समाधान आनंद देणाऱ्या मोठ्या सुखाचा त्याग आपल्या सेवेकरिता केला होता. स्वतःला नाकारणे हे पॉल पदोपदी स्वतःच्या जीवनातून दाखवतो. त्याचा सराव करतो. सेवेला अडखण होईल म्हणून त्याने एकटे राहणे पसंत केले. आज आमच्यामध्ये असे सेवक आहेत जे प्रभूची सेवा करतात व सुखासीन जीवनही जगतात. जेथे ख्रिस्ताने साध्या राहणीचे तत्व त्यांना घालून दिले तेथे ते ऐशा आरामात राहतात. पौलाच्या जीवनातून स्वतःला नाकारणे काय गोष्ट आहे ते आम्हाला शिकायला मिळते. 6व्या वचनात पुढे तो सांगतो, अथवा कामधंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्नबाला मात्र नाही काय? तो म्हणतो जर त्यांना पाहिजे तर ते घरी राहू शकतात, त्यांना ते स्वातंत्र्य आहे. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो, सुवार्तिक म्हणून आम्ही गावोगावी गेलो नाही तर आम्ही आमचे तारण गमावणार नाही. परंतु त्यांनी सुवार्ता सांगणे निवडले. यानंतर उपदेशकाच्या पगाराविषयी पॉल त्यांना सांगत आहे. 7 ते 9 वचने सांगतात, आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करीतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करीत नाही असा कोण आहे? मी माणसाच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्रही हे सांगत नाही काय? कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको. तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की? त्या काळात श्रोत्यांनो, धान्याची मळणी करण्यासाठी बैलाला जुंपत असत. धान्य व भुसा त्यामुळे वेगवेगळे होत असे. त्यानंतर सुपाच्या साह्याने धान्य बाजूला केले जाई व भुसा वाऱ्याने उडवून दिला जाई. परमेश्वराने लोकांना सांगितले होते की त्यांनी मळणी करताना बैलाला मुसके घालू नये. तो काम करीत असताना खाण्याची बैलाला मोकळीक होती. श्रोत्यांनो, अशा प्रकारे बैलाची काळजी परमेश्वराने घेतली. त्याने तो नियम म्हणून लोकांना दिला.
त्याचा अर्थ या सध्याच्या संदर्भात असा आहे की देवाच्या सेवकाला मुसके घालण्यात येऊ नये किंवा त्याला त्याच्या कामासाठी पगार देण्यात यावा. श्रोत्यानो, हे फार आवश्यक आहे. बरेच लोक ह्या गोष्टीला समजत नाहीत आणि त्यामुळेच आम्हाला आज देवाच्या सेवकांची स्थिती फार वाईट अशी आढळते. पॉल म्हणतो आपल्या सेवेसाठी योग्य पगार घेणे देवाच्या सेवकांचा व उपदेशकांचा हक्क आहे. देवाचे सेवक व उपदेशक मंडळीच्या अत्यंत महत्त्वाच्या जीवनाची, आध्यात्मिक जीवनाची काळजी घेतात. त्याच्या दैहिक गरजांची काळजी घेणे मंडळीचे कर्तव्य आहे. नंतर 10 आणि 11 वचनात तो लिहितो, तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्याकरिता सांगतो. हो, हे तुमच्या आमच्याकरिता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करीतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केली तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? या गोष्टीचा उल्लेख पॉल गलतीकरास लिहिलेल्या पत्रातही करतो. जर देवाच्या सेवकाने, उपदेशकाने तुम्हाला आत्मिक आशीर्वाद, आत्मिक श्रीमंती दिली आहे तर तुम्ही तुमच्या ऐहिक आशीर्वादात त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. श्रोत्यानो, बऱ्याचदा आम्ही देवाच्या सेवकांना, त्यांच्या आवश्यकतांना महत्त्व देत नाही. त्यांच्या गरजांकडे आम्ही लक्ष पुरवत नाही. आज परमेश्वराचं वचन त्या बाबतीत आमच्याशी बोलत आहे. 12वं वचन, दुसरे लोक जर तुमच्या वरच्या ह्या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घेऊ नये काय? तथापि हा हक्क आम्ही बजाविला नाही एवढेच नव्हे तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा करू नये म्हणून आम्ही सर्व काही सहन करीतो. पॉल जी सेवा करीत होता त्यासाठी आर्थिक आधार मिळण्याचा पॉलाचा हक्क होता. ज्या गोष्टीमुळे सुवार्तेच्या सेवेत अडखळ येईल असे त्याला काही करायचे नव्हते. श्रोत्यानो, या ठिकाणी आम्हाला पौलाचे सेवेविषयीचे समर्पण स्पष्ट दिसून येते. स्वतःच्या कृती सुवार्तेच्या सेवेत अडखण बनू नयेत याविषयी पॉल अतिशय जागरूक होता. सुवार्तेसाठी स्वतःचा आराम, सुख, स्वतःच्या आवडीनिवडी त्याने बाजूला सारल्या. स्वतःच्या हक्कांवर पाणी सोडले. प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेला स्वनाकाराचा धडा पौलाने गिरवला. पौला इतके सेवेसाठी प्रचंड समर्पण फारच क्वचित आढळते. पॉल म्हणतो की सुवार्तेसाठी आम्ही सर्व सहन करतो. पॉल एक तुमच्या माझ्यासारखा हाडामासाचा माणूस होता. सर्व गोष्टींचा त्याग करणे त्यालाही कठीण गेले असणार. पण सुवार्तेसमोर व प्रभू येशूच्या महान त्यागासमोर त्याने स्वतःचे सर्व फायदे, नुकसान समजले. जर तुम्ही व मी स्वतःला पौलाच्या आध्यात्मिक उंचीने मापले श्रोत्यानो, तर आमची उंची किती असेल? त्याच्या उत्तुंग आध्यात्मिक उंचीसमोर आम्ही अंगठ्याप्रमाणे निश्चित भासू. पण मला एक फार तीव्रतेने वाटते की पौलाच्या पावलावर पाऊल टाकून जर आम्ही सुवार्तेसाठी स्वतःला नाकारत चालू तर पौलाच्या कमरेपर्यंत तरी पोहोचू. फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय आणि 13व्या वचनात पॉल लिहितो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. ख्रिस्त येशू जो आम्हाला सबळ करतो त्याच्याद्वारे आम्हाला सर्व काही शक्य आहे. आता 13, 14, 15 वचने काय सांगतात पहा. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. मी तर ह्यापैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही, कारण त्यापेक्षा मी मेलेले बरे, हा स्वाभिमान कोणीही व्यर्थ करणार नाही. श्रोत्यानो, ही देवाची पद्धत आहे. जे देवाचे सेवक मंडळीसाठी आशीर्वाद आहेत त्यांच्या लोकांनी त्यांना आर्थिक आधार द्यावा, यात काहीही गैर नाही. जेथून आशीर्वाद प्राप्त होतो तेथे सहाय्य पुरविण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो. पौलाने सेवेसाठी पगार घेतला नाही. करिंथातली मंडळी आपल्याला आर्थिक सहाय्य पुरवित नाही असे तो म्हणू शकत होता. त्यांच्याकडून त्याने काहीच घेतले नव्हते. तो तंबू बनविण्याचा व्यवसाय करून स्वतःचा चरितार्थ चालवित असे. नंतर 16वं वचन पहा. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही, कारण मला ते सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. पौलाच्या भावना मी समजू शकते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले श्रोत्यानो, तर माझ्यावर सुद्धा आवश्यकता ठेवण्यात आली आहे. मी देवाचे वचन न सांगण्याचे धाडस करू शकत नाही.
मी जर ते करणे सोडले तर मी माझे तारण गमावणार नाही, परंतु देवाचे वचन सांगणे मी चालू ठेवते, कारण मला माझ्या आतमध्ये अंतःकरणात खोलवर एक तीव्र इच्छा आहे, जी माझ्यावर जबरदस्ती करते. मला सुवार्ता सांगायला आणि वचनाचे शिक्षण द्यायला आवडते. ख्रिस्ताच्या तारणाविना नाशाच्या मार्गाला जाणाऱ्या हजारो लोकांचे आध्यात्मिक ओझे पौलाला जाणवले असावे आणि म्हणून तो सर्व परिस्थितीमध्ये सुवार्ता सांगण्याकरिता तयार आहे. 17 आणि 18 वचनांमध्ये तो म्हणतो, मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल, आणि आपणहून केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपविला आहे. तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये. पौलाने काही अंतस्थ हेतूने सुवार्ता प्रसार केला नाही, आम्हीही करीत नाही, तरीही परमेश्वराने प्रतिफळ देण्याचे कबूल केले आहे. माझी खात्री आहे श्रोत्यानो की त्याविषयी आमची निराशा होणार नाही. 19 वचन, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो की पौलाने कशा प्रकारे सुवार्ता प्रसारासाठी सर्वस्वाचा त्याग केला, आणि त्यामुळेच आम्हाला दिसतं की कितीतरी मंडळांमध्ये प्रभू येशूचे शुभवर्तमान पोचले. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळलेत. श्रोत्यानो, पौलासारखा त्याग करायला आज आम्ही शिकायला हवे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्हाला पौलाचे खडतर जीवन ठाऊक होऊ लागले आहे. त्याने प्रभूच्या सेवा कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते. सुवार्तेला अडखळण होऊ नये म्हणून त्याने आर्थिक लाभ नाकारला. होय, यासाठी प्रभूच्या सेवा कार्यासाठी आस्था आणि उत्कटता हवी असते. आज आपण आपले परीक्षण करूया. काय देवाच्या कोणत्याही कार्यात अडखळण होऊ नये म्हणून आमचे कोणते प्रयत्न असतात? हल्लीच्या सेवकांची स्थिती कशी आहे? काय आम्ही त्यांना प्रार्थनेत उचलून धरतो? सेवा कार्यासाठी आम्ही आर्थिक मदत देऊ करतो? आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या जीवनातील प्रत्येक अडखळण दूर करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा की आजच्या या अध्ययनाच्या द्वारे तू आज आम्हाला अंतर्मुख केलेला आहेस, की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या जीवनाबद्दल विचार करावा की आम्ही इतरांसाठी अडखळण तर बनत नाही. काय आम्ही तुझ्या सेवक वर्गाला कोणतं अडखळण आम्ही आणतो काय? त्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही बोलतोय काय? होय प्रभू परमेश्वरा, जर अशा गोष्टी आमच्यामध्ये जर आहेत तर आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे बापा की या सर्व गोष्टी तू आमच्यामधून काढून टाक. आणि प्रभूजी, तुला जसं हवं तसं तू आम्हाला बनवावंस अशी आमची प्रार्थना आहे, की जेणेकरून प्रभूजी तुझं सेवा कार्य उत्तम रीतीनं चालू शकेल. अनेक जे सेवक वर्ग कोणत्याही प्रकारचं लाभ न घेता सेवा कार्य करीत आहेत, प्रभूजी अशांना आम्ही प्रार्थनेमध्ये उचलून धरावं, म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभू परमेश्वर, आम्हाला ठाऊक आहे सर्व मदत आणि मार्गदर्शन करणारा तू आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणूनच बापा या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.